तुम्ही आम्ही सर्वांनी राम लक्ष्मण सीता यांच्या गोष्टी तर ऐकल्याच आहेत। या विषयावर 4,000 करोड रुपयाचा पिक्चर येत आहे। पिक्चर येत आहे म्हणल्यावर तो प्रत्येकाला बघावासाच वाटणार आहे। हो, तुम्ही बरोबर ऐकताय। एक पिक्चर त्याचं बजेट 4,000 करोड म्हणजे अमेरिकन $470 मिलियन। आजपर्यंत भारतामध्ये किंवा हॉलिवूडमध्ये एवढ्या मोठ्या बजेटचा पिक्चर कधीच बनला नाही। अवरेज 2,500 करोड अवतार, 1,100 करोड भारतात कल्फी हे पिक्चर आहेत जे आजपर्यंत सर्वात जास्त बजेटमध्ये बनलेले होते। पण ह्या सर्व मूव्हींचा रेकॉर्ड रामायण तोडणार आहे। अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे हा पिक्चर 2 पार्ट्स मध्ये बनणार आहे। रामायण पार्ट 1, रामायण पार्ट 2 म्हणून एकाच पिक्चरवर ह्यांनी खर्च केला आपण असं म्हणू शकत नाही। पिक्चर 2 वेळेस रिलीज होणार आहे। या पिक्चरचे प्रोड्युसर आहेत नमित मल्होत्रा, त्यांची VFX ची कंपनी आहे। DNC जिने हॉलिवूड तसेच बॉलिवूडच्या पिक्चर्सना VFX दिलेला आहे। हॉलिवूड पिक्चर इन्फेक्शन द डार्क नाईट, हॅरी पॉटर तसेच 2022 ला रणवीर कपूरचा आलेला पिक्चर ब्रह्मास्त्र ह्यांना देखील त्यांनी VFX दिलेले होते। त्यामुळे रामायण खूप दमदार आहे असं सांगितलं जात आहे। तसेच मुख्य भूमिकेमध्ये रणवीर कपूर, साई पल्लवी, रघुकुल प्रीत, यश हे सर्व दिसणार आहेत। यश यांनी हा पिक्चर प्रोड्यूस पण केलेला आहे। रामायण पिक्चर रिलीज होताना भारतातील प्रमुख भाषा हिंदी, तेलुगू, कन्नड ह्या सर्व भाषेमध्ये मूवी रिलीज होणार आहे। तसेच या पिक्चरला इंटरनॅशनल रिलीज पण मिळणार आहे। हा पिक्चर इंग्लिश, चायनीज, जापनीज या लँग्वेज मध्ये सुद्धा डब केला जाणार आहे। बऱ्याच लोकांनी ट्रेलरला निगेटिव्ह प्रतिक्रिया दिली आहे, जसे की ट्रेलर चांगला नाही, VFX चांगले नाहीत, ऍक्ट्रेसने ऍक्टिंग नाही चांगली केली, रामाचं कॅरेक्टर रणवीरला का दिलं, साई पल्लवीला सीताचं कॅरेक्टर का दिलं, अशा बऱ्याच गोष्टी बोलल्या जात आहेत। तुम्हाला माहित आहे का बॉलिवूड मध्ये मनी लॉन्ड्रिंग पण केली जाते, म्हणजे काळा पैसा पांढरा पैसा म्हणून दाखवला जातो। त्यासाठी पिक्चरचं बजेट मोठं सांगितलं जातं, ऍक्टर्सची फीस खूप जास्त सांगितली जाते। अशा पण काही गोष्टी ह्या पिक्चर मध्ये असतील का असेही विचार लोकांनी व्यक्त केलेले दिसत आहेत आपल्याला। जर खरंच एवढा जर पैसा खर्च झालेला असेल तर ह्या पिक्चरला जर सुपरहिट व्हायचा असेल तर 6,000 ते 7,000 कोटी पैसे कमावं लागतील, जे आजपर्यंत इतिहासामध्ये कधीच कोणत्या मूवीने कमावलेले नाहीत। पण पिक्चर जर सुपर फ्लॉप झाला तर हा पण त्यातल्या त्यात एक इतिहासच घडेल। प्रभासच्या आदिपुरुष पिक्चरचं काय झालं ते आपण सर्वांनी पाहिलंच आहे। पण काहीही म्हणलं तर रामायण ह्या मूवीची चर्चा सर्वत्र चालू आहे। काय होईल काय नाही यामध्ये जनतेमध्ये खूप जास्त उत्सुकता दिसून येत आहे। असंच कोणी न सांगणाऱ्या माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।